नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये जो सीसॅटचा अभ्यासक्रम आहे किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, तर या अभ्यासक्रमाच्या संदर्भात सखोल विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी राज्यसेवा करत आहेत किंवा राज्यसेवेचं प्रिपरेशन करत आहेत आणि त्यांना राज्यसेवेच्या माध्यमातून एखादी महत्त्वाची पोस्ट मिळवायची आहे, त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, राज्यसेवेची जी काही पूर्वपरीक्षा होत असते ती एकूण 400 गुणांची होत असते. म्हणजे बघा, राज्यसेवा जी काही एकूण पूर्वपरीक्षा ते एकूण 400 गुणांची आहे. त्याच्यामध्ये एकूण 2 पेपर असतात. पेपर फर्स्ट एक असेल आणि पेपर सेकंड एक असेल. तर पेपर फर्स्ट हा जीएस वरती असतो, जनरल स्टडीवरती, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र बरेचसे विषय त्याच्यामध्ये असतात. आणि दुसरा जो काही पेपर असतो, पेपर 2 किंवा सीसॅटचा त्याला पेपर असं म्हणतात. त्याच्यामध्ये जवळपास सीसॅट किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट याच्यावरती प्रश्न येतात आणि हा सुद्धा पेपर जवळपास 200 मार्कांचा आहे. म्हणजे बघा, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर जे एकूण 2 आहेत, त्यातला पहिला जीएस असेल तो 200 मार्कांचा आणि सीसॅट असेल तोही 200 मार्कांचा आहे. आणि जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जर यश मिळत असेल तर या सीसॅट मध्ये चांगले गुण किंवा चांगली मार्क्स मिळवणं तुम्हाला खूप आवश्यक असतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या सीसॅटचं सखोल विश्लेषण करणार आहोत की एमपीएससी कमिशननं सीसॅट हा विषय अभ्यासाला का ठेवला किंवा एमपीएससी कमिशननं सीसॅट विषय अभ्यासाला ठेवण्यामागची पार्श्वभूमी काय असेल आणि आपल्याला अधिकारी होत असताना किंवा एमपीएससी कमिशनचं प्रिपरेशन करत असताना सीसॅटचं नेमकं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, तर याच्या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आपण सखोल डिस्कशन करू. तर बघा, सुरुवातीला प्रश्न असा पडतो की एमपीएससी कमिशननं सीसॅट हा विषय का अभ्यासाला ठेवला की जो पूर्वी नव्हता. म्हणजे जर बॅकग्राऊंडमध्ये जर बोलायचं म्हटलं तर 2012च्या पूर्वी, म्हणजे 2012ची जी काही राज्यसेवा झाली त्याच्यापूर्वी सीसॅट हा विषय एमपीएससी कमिशननं अभ्यासाला ठेवला नव्हतो. ज्यावेळेला 2013ला पहिली राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, ही नवीन पॅटर्ननुसार 2 पेपरनुसार, जीएस 1 आणि जीएस 2, म्हणजे जीएसचा पेपर आणि सीसॅट याच्यानुसार, तर तेव्हापासून सीसॅट हा विषय अभ्यासाला एमपीएससी कमिशननं ठेवलेला आहे. आता प्रश्न असा पडतो की सीसॅट हा विषय अभ्यासाला का ठेवला जात असेल. तर बघा, बेसिक बघा की आज लोकशाही खूप व्यापक होत चाललेली आहे आणि लोकशाहीतला एक महत्त्वाचा जो काही अधिकारी असतो किंवा महत्त्वाचा एक जो काही वर्ग असतो तो म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन. आणि तुम्ही भविष्यात प्रशासनामध्ये जाणार आहात, तर ही जी काही व्यापक लोकशाही किंवा लोकशाहीच्या पुढची जी काही आव्हानं जी आहेत ते पेलण्यासाठी तुम्हाला एक सक्षम प्रशासक किंवा सक्षम अधिकारी होणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये तुमचं डिसिजन मेकिंग काय असेल, तुमची आकलन क्षमता काय असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही सिच्युएशन असेल किंवा कंडिशन असेल त्याच्यामध्ये तुम्ही नेमके निर्णय काय घेऊ शकतात, तर याच्यामध्ये तुम्ही पारंगत असायला पाहिजे किंवा याचं ज्ञान तुम्हाला सखोल असायला पाहिजे. तर याच्या दृष्टिकोनातून किंवा याच गरजेतून एमपीएससी कमिशननं 2013 पासून सीसॅट जो काही पेपर असेल तो अभ्यासाला ठेवलेला आहे. तर ठीक आहे, आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून या पेपरच्या संदर्भात डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. सुरुवातीला बघा, सीसॅटचा अभ्यासक्रम आपण बघत असताना बघा की सीसॅट म्हणजे काय, तर सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे जो भविष्यातला अधिकारी आहे त्याची बौद्धिक चाचणी किंवा कौशल्य नेमकं कसं आहे, जो अधिकाऱ्याच्या दृष्टीने जे उत्कृष्ट कौशल्य असतं. म्हणजे बघा, वेगवेगळ्या कंडिशन असतील त्याच्यावरती एक अधिकारी उत्कृष्ट निर्णय कसा घेऊ शकतो. जर आजच्या दिवसाला जर बोलायचं म्हटलं तर आज कोरोनाचं संकट भारतात आहे, महाराष्ट्रात आहे किंवा जगात आहे. तर समजा तुम्ही जर एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असाल आणि अशा वेळेला ही जी काही कोरोनाची स्थिती आहे, ही कोरोनाची स्थिती उत्कृष्टपणे तुम्ही कसं टॅकल करू शकता, यासाठी तुम्हाला तुमची काही निर्णय क्षमता पाहिजे का नको, तर पाहिजे. कारण निर्णय क्षमतेशिवाय तुम्ही योग्य ते निर्णय घेऊ शकत नाही. तर बघा की जर एखादी कंडिशन झाल्यावरती तुम्ही निर्णय क्षमता तुमची विकसित करणार आणि त्याच्यानंतर निर्णय घेणार, हे चुकीचं आहे. तर याच्या अगोदरच तुम्ही अधिकारी होत असताना किंवा अधिकारी होण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये सुद्धा तुमचा माइंड असा योग्य निर्णयाच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी एमपीएससी कमिशननं सीसॅट जो विषय आहे तो अभ्यासाला ऍड केलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा इथं डोक्यातनं काढून टाका, सीसॅट हा विषय म्हणजे एमपीएससीच्या दृष्टीनं बोज झालेला नाही. म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असतं की सीसॅट मध्ये काय मॅथ्स असतं, रिझनिंग असतं किंवा पॅसेजेस असतात, तर हे नुसता डोक्याला ताप कशाला आला 2013 पासून. तर लक्षात ठेवा, हा डोक्याला ताप नसून हा आपली एक गरज आहे भविष्यातल्या अधिकाऱ्याची, म्हणजे उत्कृष्ट अधिकाऱ्याची गरज आहे. तर ठीक आहे, हा सीसॅटचा जो काही पेपर आहे तो एकूण जवळपास 200 मार्क्ससाठी असतो. आपण थोड्या वेळपूर्वीच बघितलं, तर एकूण 200 मार्कांसाठी पेपर असेल, मात्र याच्यामध्ये क्वेश्चन या 80च असतील. बघा, राज्यसेवेचा जीएसचा एक जो पेपर असेल तो जवळपास त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील आणि ते 200 गुणांसाठी असतील. तर इथं मात्र सीसॅटच्या पेपरमध्ये जवळपास 200च गुण असतील, मात्र क्वेश्चन 80 असतील. तर या 80 क्वेश्चनचं जे काही विभाजन आहे ते एमपीएससी कमिशननं वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे विभाजन जर आपल्याला एकदम थोडक्यात जर बोलायचं म्हटलं तर एकूण 80 क्वेश्चन्स असतील. ह्या 80 क्वेश्चनचं विभाजन एमपीएससी कमिशननं एक जवळपास
मोठ्या मोठ्या ह्याच्यात जर बोलायचं म्हटलं तर 2 पार्टमध्ये आणि छोट्या याच्यामध्ये बोलायचं तर एकूण 3 पार्टमध्ये या क्वेश्चनचं विभाजन केलेलं आहे. पहिला आणि खूप महत्त्वाचा पार्ट जो असतो त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे ऑन इन ॲव्हरेज बोलतोय जवळपास 50 क्वेश्चन म्हणजे बघा 80 पैकी 50 क्वेश्चन हे जवळपास पॅसेजवरती येतात. म्हणजे परिच्छेद किंवा पॅसेज दिले जात असतील एमपीएससी कमिशनच्या माध्यमातून आणि त्याच्या जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पॅसेजमधून शोधून काढावी लागतील. तर जवळपास 50 प्रश्न म्हणजे बघा 80 पैकी 50 प्रश्न म्हणजे जवळपास 70 ते 80% पेपर हा जवळपास तुमचा पॅसेजवरती असतो. त्याच्यानंतर पुढचा खूप महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता जो काय आपण बोलतो त्याच्यामध्ये जवळपास ऑन इन ॲव्हरेज जवळपास 25 प्रश्न येतात. आणि तिसरा जो काही महत्त्वाचा एक पार्ट राहतो तो म्हणजे डिसिजन मेकिंग म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन तुमच्या पुढे मांडल्या जात असतील. समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये महापूर आलेला आहे तर 4 कंडिशन दिल्या जात असतील तर 4 कंडिशनपैकी तुम्ही कोणता नेमका निर्णय घेऊ शकता. तर असे जवळपास 5 प्रश्न एमपीएससी कमिशन विचारेल. म्हणजे बघा हा सीसॅटचा जो काही पेपर आहे तर सीसॅटच्या पेपरमध्ये जवळपास एक 50 प्रश्न हे तुम्हाला पॅसेजवरती येतील. त्याच्यानंतर जवळपास 20 ते 25 प्रश्न जे असतील ते मॅथ्स रिझनिंगवरती येतील आणि जवळपास 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगवरती येतील. आणि या वेगवेगळ्या प्रकारचे हे सीसॅट मधले जे काही प्रश्न असतील तर याच्या माध्यमातून तुम्ही भविष्यातला एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून तुमची काही डिसिजन मेकिंग असेल किंवा निर्णय क्षमता असेल ती तयार होण्यासाठी या पेपरचा नक्कीच उपयोग होत असतो. तर आता बघा पहिल्यांदा की म्हणजे हे जे आता आपण विश्लेषण बघितलं की 50 प्रश्न नेमके पॅसेजचे कसे असतात, त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग नेमकं काय असतं आणि त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग नेमकं काय असतं. तर याच्यावरती आपण वेगळे डिटेल डिस्कशन करणार आहे. एक वेगळे लेक्चर बनवू. आजच्या लेक्चरला फक्त बघू की नेमकं सीसॅटच्या पेपरमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे इन्क्लूड असतात. तर बघा पहिला महत्वाचा की आता जो काय आपण पॅसेज मधले बघितला की पॅसेजवरती बरेचसे प्रश्न येतात त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश भाषेतील काही उतारे असतील किंवा पॅसेजेस असतील आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर काढायला लावली जात असेल. आता पॅसेज प्रामुख्याने लक्षात ठेवा 3 प्रकारचे असतात. काही पॅसेज हे फक्त मराठीतच असतात बरं का, फक्त मराठीत म्हणजे त्याचं ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये नसतं. काही पॅसेजेस असतात की मराठी प्लस इंग्लिशमध्ये असतात म्हणजे मराठीत पण त्यांचं ट्रान्सलेशन असतं इंग्लिशमध्ये पण असतं आणि काही पॅसेज फक्त इंग्लिशमध्ये असतात. तर बघा एमपीएससी कमिशन फक्त मराठीत पण पॅसेज तुम्हाला ठेवले नाहीत किंवा फक्त इंग्लिश पण ठेवले नाहीत. तर लक्षात ठेवा तुम्हाला मराठीही उत्कृष्ट आलं पाहिजे आणि एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून तुम्हाला इंग्लिश पण आलं पाहिजे. त्यामुळे काही मराठी पॅसेज असतील काही इंग्लिश असतील आणि काही मराठी इंग्लिश ह्या दोन्ही भाषेत तुम्हाला ट्रान्सलेट केलेले असतील. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे 3 प्रकारचे पॅसेज तुम्हाला असतील आणि याच्यामध्ये तुमचं एक कौशल्य काय म्हणजे एखादी भाषा लिहिलेली आहे तर ती भाषा तुम्ही कितपण चटकन समजून घेताय आणि त्याच्यावरती जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते तुम्ही कसे सोडवू शकता तर याच्यावरती काही प्रश्न असतील. पुढचं असेल की संवाद कौशल्य. संवाद कौशल्य म्हणजे काय की पॅसेज मधलाच हा एक भाग आहे. म्हणजे बघा पॅसेजमध्ये 2-3 पात्र असतील किंवा 2-3 व्यक्ती असतील किंवा 2-3 घटक असतील ते एकमेकाशी संवाद चाललेला असतो किंवा काही डिस्कशन चाललेलं असतं. तर तुम्ही एक त्रयस्थ भावनेतून किंवा तटस्थ भावनेतून हे संवाद कौशल्य कितपत तुम्ही अचूक समजून घेताय. म्हणजे बघा उद्या भविष्यात तुम्ही अधिकारी झाल्यावरती सुद्धा तुम्हाला हे कौशल्य खूप कामाला येणार आहे. तर याचे कौशल्य डेव्हलप होण्यासाठी सुद्धा सीसॅट मध्ये हा संवाद कौशल्य हा जो काही मुद्दा आहे महत्वाचा तो सुद्धा अभ्यासाला ठेवलेला आहे. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे लॉजिक. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचा तर्क किती लावू शकताय आणि अनालिसिस कसं करू शकता. म्हणजे बघा याच्या संदर्भातले विविध प्रश्न असतात. म्हणजे बघा की गणित बुद्धिमत्तेशी रिलेटेड जर बोलायचं म्हटलं तर एक्स वाय झेड नावाची व्यक्ती हे याची आत्या आहे त्याची ती मावशी आहे त्याचा तो दादा आहे असा आहे. तर ती एक्स नावाची व्यक्ती असेल किंवा वाय नावाची व्यक्ती असेल त्याची कोण आहे. मग थोडक्यात काय नातेसंबंध असतील तर याच्यामध्ये तुम्ही लॉजिक कसं लावू शकताय किंवा काही त्रिकोण असतील म्हणजे त्रिकोण असतील बघा की समजा हा त्रिकोण जर असा याची जर अशी घडी घातली याची आडी अशी घडी घातली तर ती नेमकी आकृती कशी दिसेल. तर तुमचं हे लॉजिक जे रिझनिंगच्या माध्यमातून जे असतं ते लॉजिक तुमचं ह्याच्यामध्ये चेक केलं जाईल. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचं असेल की सर्वसामान्य बुद्धिमापन चालते. तर तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमचं जे काही माइंड आहे लगोलग कसं चालतंय किंवा त्याच्यामध्ये तुम्ही लगेच निर्णय कसं घेऊ शकता. तर अशी बुद्धिमापन चाचणीचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासावे लागतील. तर हा तिसरा चौथा आणि महत्वाचा मुद्दा असेल. त्यानंतर पुढचा असेल बघा की डिसिजन मेकिंग म्हणजे तुमची निर्णय क्षमता नेमकी कशी असेल. बघा मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तसं समजा मी उदाहरणासाठी एक बोलतोय बघा म्हणजे हे उदाहरण जर समजून घेतलं तर तुम्हाला खूप सारं समजून जाईल की डिसिजन मेकिंग मध्ये नेमकं काय असतं. तर समजा हा एक्स नावाचा कोणता तरी एक जिल्हा आहे उदाहरणासाठी आणि त्या जिल्ह्याचे समजा तुम्ही जिल्हाधिकारी आहात ओके. आणि ह्या जिल्ह्यामध्ये उदाहरणासाठी मी बोलतोय फक्त इथं जिल्ह्यामध्ये समजा की मोठा महापूर आलेला आहे किंवा महापुरामुळे जे काही पावसाळा सुरू आहे महापुरामुळे तिथल्या लोकांचं जनजीवन खूप विस्कळीत झालेलं आहे आणि तुम्ही जिल्हाधिकारी या नात्यानं तुमच्यावरती खूप मोठी जिल्ह्याची जबाबदारी आहे. मग अशा वेळेला मग समजा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठा महापूर आलेला आहे ही तुमच्यामुळे कंडिशन निर्माण केली जाईल. आणि जर आलेला आहे किंवा महापूर आलेला आहे तर तुम्ही खालीलपैकी 4 जे काही वेगवेगळे पर्याय आहेत त्याच्यापैकी कोणता निर्णय घेऊ शकता असा
असा प्रश्न असेल. पहिला प्रश्न असेल समजा की तुम्ही काय कराल की तुमचा जो काही जिल्ह्यातली जी काही स्थिती आहे याच्या संदर्भात लगेच वरती जे तुमचे जे काही विभागीय आयुक्त असतील किंवा राज्य सरकार असेल त्यांच्याशी तुम्ही इन्फॉर्म कराल. दुसरं महत्त्वाचं की जे काही तुमचे वेगवेगळे अधिकारी असतात त्यांना रिपोर्ट द्याल आणि त्या रिपोर्टवरती कार्यवाही करण्यासाठी काम कराल. तिसरं महत्त्वाचं असेल की ही जी काही परिस्थिती आहे याचं सखोल विश्लेषण कराल किंवा चिंतन मनन कराल किंवा जो काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याचा विचार कराल. आणि चौथं महत्त्वाचं की जे लोक ह्या पुरामध्ये प्रत्यक्ष अडकलेले आहेत किंवा जे काही पूरग्रस्त आहेत यांना तुम्ही डायरेक्ट मदत कराल किंवा त्यांचं पुनर्वसन ताबडतोब करण्यासाठी तुम्ही कार्य कराल. तर बघा असे 4 पर्याय दिलेले असतात. तर या 4 पर्यायांच्या मध्ये जवळपास प्रत्येक पर्यायांचा हा बरोबरच असतो, चुकीचा असं काही नाही. परंतु लक्षात ठेवा ह्यातला सगळ्यात जवळचा पर्याय कोणता? तर बघा तुम्ही ह्या विविध मुद्द्यांच्यावरती चर्चा तर केलीच पाहिजे, पण ह्या विविध मुद्द्यांच्यावरती चर्चा करण्याबरोबर तिथले लोक जे अडकलेले आहेत त्या लोकांना पहिल्यांदा वाचवणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा यातलं सगळ्यात जवळचं जे काही उत्तर असेल ते म्हणजे लोकांना वाचवणं. तर याला म्हणतात की डिसिजन मेकिंग. तर हे डिसिजन मेकिंग वरती सुद्धा एमपीएससी कमिशन खूप सारे प्रश्न विचारलेले सीसॅटच्या अंतर्गत, तर ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतर ते बेसिक गणित असेल. आता बेसिक गणित म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी झालेले असतात त्यांना वाटतं की M1 M2 M3 असं काही मॅथ्स असतं का? तर असलं मॅथ्स एमपीएससी कमिशन कधीही विचारत नाही आणि भविष्यात पण विचारणार नाही. तर ते बेसिक गणित विचारायचं असेल म्हणजे बघा जे गणितातले जे काही बेसिक बेसिक नियम असतील. आता बघा बेसिक म्हणजे अगदीही बेसिक नसेल म्हणजे पहिली दुसरी चौथीच्या मुलापर्यंत थोडेसे ऍडव्हान्स असेल की आम्हाला अधिकारी झाल्यानंतर हे बेसिक जे काही ज्ञान असेल ते आम्हाला कसं वापरता येतील. म्हणजे त्यांनी दिलंय बघा की 10वीच्या स्तरावरचा जो काही स्टँडर्ड असेल तो गणितामध्ये असेल. तर याच्यामध्ये असं म्हटलं जाईल. पुढचं असेल बघा एक सीसॅट मधला अभ्यासाचा एक महत्वाचा मुद्रा की जे काही तुम्हाला असा डेटा दिला जायला असेल, कुठलीही सांख्यिकी आकडेवारी असेल किंवा जनगणनेची असेल किंवा अजून कशाची आकडेवारी असेल, त्याचं तुम्हाला अनालिसिस करून अचूक उत्तर काढता आलं पाहिजे. म्हणजे बघा समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची स्थिती वाढत चाललेली आहे. मग कोरोनाची स्थिती वाढत चाललेली आहे त्या स्थितीवरती तुम्हाला एक अचूक निर्णय घ्यायचा आहे. तर तुमच्या जिल्ह्यातले संपूर्ण डेटा तुमच्या समोर अवेलेबल असेल तर त्या डेटाला अनुसरून तुम्ही नेमका कोणता निर्णय घेऊ शकता. तर याच्यासाठी सामग्री विश्लेषण जो असेल तर याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. याच्यामध्ये टेबल असतील, ग्राफ्स असतील, तर इत्यादींचा तुम्हाला विचार करून तुम्हाला नेमकं कन्क्लुजन काढून तुम्हाला उत्तर शोधता आलं पाहिजे. याचाही स्टँडर्ड जो असेल तो जवळपास 10वीच्या स्तरावरचा असेल. आणि बघा पुढची एक महत्वाची टिप आहे, मराठी आणि इंग्रजी जे काही उतारे असतील किंवा पॅसेज असतील त्याच्यामधला जो काही दर्जा असेल तो 10वी आणि 12वीचा असेल. तर बघा आता प्रश्न असं वाटतं की आम्हाला 10वी आणि 12वीचा दर्जा आहे म्हणजे 10वी 12वीला जो काही मराठी विषय असेल त्या मराठी विषयामध्ये पण एक पॅसेज असायचा आणि त्याच्यावरचे काही प्रश्न असेल ते तुम्ही उत्तर शोधून लिहा. तर लक्षात ठेवा पॅसेज तसेच असतील म्हणजे पॅसेज तसेच म्हणजे दिसायला तसेच असतील, मात्र हे खोलीच्या लेवलवरती असतील किंवा बौद्धिक लेवलवरती असतील आणि प्रश्न जे असतील ते सुद्धा स्टँडर्ड दर्जाचे असतील. तर बघा तुम्ही उद्या अधिकारी झाल्यानंतर तुमच्या पुढे खूप सारा डेटा असणार आहे. त्या डेटावरती तुम्हाला अंतिम कन्क्लुजन काढायचं आहे किंवा एक सारांश काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने जो डेटा आहे तो व्यवस्थित कसा अनालिसिस करता येईल यासाठी तुम्हाला काम केलं पाहिजे. यासाठी 10वी 12वीचा जरी दर्जा दिसत असला तर तुम्हाला स्टँडर्ड पद्धतीने काम करावं लागेल. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की सीसॅट म्हणजे काय असतं. सीसॅटचं पूर्व परीक्षेमध्ये नेमकं काय योगदान असेल तर जवळपास 50% योगदान आहे. त्याच्यामध्ये जवळपास 80 प्रश्न असतील. ह्या 80 प्रश्नांचं विभाजन प्रामुख्याने 3 पार्टमध्ये करता येईल. पॅसेजमध्ये करता येईल, काही मॅथ्स रिझनिंग मध्ये करता येईल आणि प्रामुख्याने काही डिसिजन मेकिंग मध्ये करता येईल. तर हे 3 टप्प्यामध्ये विश्लेषण झालं आणि हे 3 टप्प्यातले जे काही प्रश्न असतील याला अनुसार एमपीएससी कमिशन प्रश्न विचारत असताना प्रामुख्याने पॅसेज असेल, तुमचं संवाद कौशल्य असेल, त्याच्यानंतर की लॉजिक असेल, तुमचं बुद्धिमत्ता चाचणी नेमकी काय असते, त्याच्यानंतर पुढचं असेल की तुम्ही एखाद्या मुद्द्यावरती किंवा एखाद्या जी काही समस्या असेल त्याच्यावरती नेमका निर्णय कसा घेऊ शकता. त्याच्याबरोबर जे काही बेसिक गणित असेल त्या बेसिक गणितावरती तुम्ही कसं काम करू शकता आणि त्याच्याबरोबर जो काही डेटा असेल त्या डेटाचे अनालिसिस करून तुम्ही नेमकं कसं कन्क्लुजन एक अधिकारी म्हणून काढू शकता. तर याच्यावरती खूप सारे प्रश्न असे एमपीएससी कमिशन विचारत आहेत. आता प्रश्न असा पडतो बघा की आम्हाला अभ्यास करत असताना हा सीसॅट फक्त पूर्व परीक्षेमध्ये झाला, मेन्सला काही सीसॅट नाही, इंटरव्ह्यूला पण कुठंच कामाला येत नाही, तर पूर्व परीक्षेला आम्ही अभ्यास केला की संपलं असं नाही. तर लक्षात ठेवा पूर्व परीक्षेला तुमचा सीसॅट ठेवलेला आहे, इथून खरी सीसॅटची सुरुवात होते. म्हणजे जर राज्यसेवा तुम्ही मुख्य परीक्षा देत असाल तर मुख्य परीक्षेचे क्वेश्चन पेपर ते खूप लेंदी असतो किंवा क्वेश्चन खूप मोठे मोठे असतात. तर ते वाचायला सुद्धा तुमचं अंडरस्टँडिंग लेवल किंवा ते रिडिंग स्किल जे असतं ते तुम्हाला सीसॅट मध्ये खूप चांगलं जर झालं असेल तर ते तुम्हाला इथंही कामाला येईल. त्याच्याबरोबर खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही भविष्यात अधिकारी झाल्यानंतर अधिकाऱ्याला एखाद्या समस्येवरती
योग्य ते कसा निर्णय घेता येईल किंवा योग्य ते कन्क्लुजन कसं काढता येईल यासाठी सुद्धा सीसॅट कामाला येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, सीसॅट हा तुमच्या एमपीएससीच्या दृष्टीने आलेला बोजा नसून तुम्हाला एक भविष्यातला जे काही उत्कृष्ट अधिकारी होण्यासाठी आलेला एक अपॉर्च्युनिटी असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे लक्षात ठेवा, सीसॅटचा अभ्यास करत असताना सीसॅट म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या आणि त्याच्यामध्ये जे काही कौशल्य दिलेले आहेत त्याला अनुसरून तुम्ही काम करा. आता प्रश्न असा पडतो की सर सीसॅटसाठी आम्ही नेमकं काय करायचं? तर सगळ्यात बेस्ट पहिला आणि सगळ्यात बेस्ट मार्ग काय असेल, तर आयोगानं 2013ला सीसॅटचा अभ्यासक्रम सुरू केला आणि आता सध्या 2020 सुरू आहे. म्हणजे 2020च्या अजून काही परीक्षा झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला 2019 पर्यंतचे जे सीसॅटचे आयोगाने जे घेतलेले आहेत ते पेपर सगळे अवेलेबल आहेत. म्हणजे 2013 पासून 2019 पर्यंत म्हटले तर 6-7 वर्षाचे जे काही सीसॅटचे पेपर आहेत ते तुम्हाला अवेलेबल होतील. तर ते आयोगाच्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा इतर वेगवेगळ्या मार्गातून पण ते क्वेश्चन पेपर तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता. तर ते क्वेश्चन पेपर सुरुवातीला अनालिसिस करा. अनालिसिस करा म्हणजे काय, की पॅसेज नेमके कोणत्या स्वरूपाचे येतात, पॅसेजचा दर्जा काय, स्टँडर्ड काय, त्याच्यावरती प्रश्न नेमके कसे आहेत, त्याच्यानंतर पुढचं की मॅथ्स रिझनिंग जे आहे त्याचा दर्जा काय, त्याचा स्टँडर्ड काय तो समजून घ्या आणि त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग नेमकं काय असतं ते प्रश्न वाचून घ्या, ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सीसॅटची तयारी केली पाहिजे. म्हणजे बघा, तर हा असा बेसिक फॉर्म्युला आहे. पॅसेज असेल, मॅथ्स रिझनिंग असेल आणि डिसिजन मेकिंग असेल. तर याच्या संदर्भात किंवा या घटकावरती आधारित सीसॅटचा पूर्व परीक्षेचा पेपर असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त सीसॅटच्या अभ्यासक्रमावरती पण डिस्कशन केलं. तर पुढच्या लेक्चरला आपण म्हणजे तुमची जर तशी मागणी असेल तर आपण पॅसेज नेमके कसे सोडवायचे, म्हणजे मराठीतले पॅसेज कसे सोडवायचे, इंग्लिशमध्ये नेमकं कोणतं स्किल वापरायचं, कोणत्या टेक्निक्स वाचायचे. बरेच जण विद्यार्थी म्हणतात की पहिल्यांदा क्वेश्चन वाचा, त्याच्यानंतर पॅसेज वाचा. काही जण म्हणतात की पहिल्यांदा पॅसेज वाचून नंतर क्वेश्चन वापरून सोडवा. त्याच्यानंतर बरेच जण म्हणतात की सुरुवातीला डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवावे. काही जण म्हणतात की डिसिजन मेकिंगचे नको, मॅथ्स रिझनिंग सोडवावं. तर अशी जी नेमकी स्ट्रॅटेजी काय असेल याच्याबद्दल आपण वेगळ्या लेक्चरमध्ये चर्चा करू. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघितलं की सीसॅट म्हणजे काय असतं आणि सीसॅटच्या अंतर्गत वेगवेगळे कोणकोणते विषय जे एमपीएससी कमिशन राज्याचे व पूर्व परीक्षेच्या सीसॅटच्या पेपरमध्ये समाविष्ट करून घेतं. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्स मधल्या की का डिसलाईक केलं, म्हणजे तुमच्या सूचनांचा सर्व अवलंब करून मला पुढचं लेक्चर अधिक चांगलं बनवता येतील. आणि आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा अर्थशास्त्र विषय असेल किंवा इतर विविध विषयातली जी विविध लेक्चर्स आहेत ती सुद्धा आपण घेतलेली आहेत. म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये विविध लेक्चर्स आहेत ती सुद्धा बघू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच सांगतो आणि आज इथं थांबतो. धन्यवाद.